महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच राजकीय गडबड सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. पण ही गडबड फक्त विधान परिषद निवडणुकीपुरती मर्यादित नाहीये, तर ती 2029च्या दीर्घकालीन सत्ता समीकरणांची पायाभरणी असल्याचं चित्र देखील निर्माण होत आहे. आणि या नव्या समीकरणाच्या केंद्रस्थानी आहेत ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना. गेल्या काही महिन्यांमध्ये शिंदे गटाने सातत्याने अशा छोट्या प्रादेशिक पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे की ज्यांचा विशिष्ट सामाजिक किंवा भौगोलिक पट्ट्यामध्ये प्रभाव आहे. कारण शिंदे गटाला आता फक्त भाजपचा साथीदार या प्रतिमेमध्ये अडकून राहायचं दिसत नाहीये, तर स्वतःची स्वतंत्र ताकद उभी करायची आहे. आणि म्हणूनच आता बहुजन विकास आघाडी म्हणजेच बावईकडे त्यांचा कल वाढताना आपल्याला दिसतोय. विशेषतः ठाणे पालघर विधान परिषद जागेच्या निमित्तानं त्या पार्श्वभूमीवरती या हालचालींना अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कशी असू शकतील राजकीय पक्षीय समीकरणं याचा आढावा आपण आजच्या विश्लेषणातून घेणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. हा विषय फक्त एका विधान परिषद जागेचा नाहीये, तर आहे महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय समीकरणांचा. कारण ठाणे पालघर वसई विरार हा पट्टा आता केवळ उपनगर राहिलेला नाहीये, तर तो मुंबई मेट्रोपॉलिटन भागातील सर्वात वेगानं वाढणारा राजकीय आणि आर्थिक झोन बनलेला आहे. या भागामध्ये भविष्यातील मतदारसंख्या, विकास प्रकल्प, शहरीकरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक समीकरणं जी महाराष्ट्राच्या सत्तेची दिशा ठरवताना महत्त्वाची ठरू शकतात. आणि हेच गणित ओळखून शिंदे गटानं आपली रणनीती आखल्याचं देखील दिसतंय. कारण ठाणे हा शिंदे गटाचा पारंपरिक प्रभाव क्षेत्र असलं तरीही वास्तव हे आहे की भाजप या भागामध्ये वेगाने वाढत आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचाही काही प्रमाणात भावनिक प्रभाव इथे टिकून आहे. त्यामुळे केवळ पारंपरिक शिवसैनिकांवरती विसंबून राहून भविष्यात सत्ता टिकवणं कठीण होऊ शकतं. आणि म्हणूनच बावीय सारखा स्थानिक पातळीवरती मजबूत पक्ष हा शिंदे गटासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. विशेष म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेची ही चाल काही अचानक नाहीये. यापूर्वीही शिंदे गटाने प्रहार जनशक्ती पक्षाला जवळ करून बच्चू कडूंना विधान परिषदेत संधी दिली आहे. त्यामागेही उद्देश स्पष्ट होता, ग्रामीण आणि बहुजन पट्ट्यामध्ये शिवसेनेचा प्रभाव अधिक वाढवणं. आणि आता त्याच रणनीतीची पुनरावृत्ती ठाणे पालघरमध्ये होताना दिसतीये. फरक इतकाच आहे की बावीयची ताकद स्थानिक स्तरावरती अधिक संघटित आणि स्थिर आहे. वसई विरार महानगरपालिका निवडणुकीतील त्यांचा दबदबा हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण मानलं जातं. कारण या भागामध्ये राष्ट्रीय पक्षाची मोठी यंत्रणा असून देखील बावीयने आपला प्रभाव कायम ठेवला. याचा अर्थ असा की स्थानिक नेतृत्व, सामाजिक नेटवर्क आणि कार्यकर्त्यांची नाळ ही बावीयकडे घट्ट आहे. आणि हीच गोष्ट शिंदे गटाला आकर्षित करते. हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांचा वसई विरार पट्ट्यातील प्रभाव हा केवळ राजकीय नाहीये, तर सामाजिक स्वरूपाचा देखील आहे. अनेक वर्ष त्यांनी स्थानिक प्रश्न, समाज गट, बांधकाम, पाणी, रस्ते आणि नागरी विकासाच्या मुद्द्यांवरती स्वतःची तिथं पकड निर्माण केली आहे. त्यामुळे बावीय ही केवळ एक निवडणूक मशीन नसून ती स्थानिक समाजव्यवस्थेशी जोडलेली राजकीय रचना आहे. आणि अशा पक्षाला आपल्या गळाला लावणं म्हणजेच काय, तर केवळ मत मिळवणं नाहीये, तर एक संपूर्ण सामाजिक नेटवर्क आपल्या बाजूला खेचणं आहे. शिंदे गटाला हेच नेमकं समजलेलं आहे. राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर संभाव्य समीकरणांमागे 3 स्तरावरती गणित दिसतंय. पहिलं गणित म्हणजे विधान परिषद. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतांवरती आधारित असलेल्या या निवडणुकांमध्ये प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक स्थानिक लोकप्रतिनिधी महत्त्वाचा असतो. बावीयकडे या भागामध्ये मजबूत स्थानिक ताकद असल्याने शिंदे गटाला MLCची जागा अधिक सहज मिळू शकते. दुसरं कारण म्हणजे महायुतीतील अंतर्गत ताकद. कारण भाजप सध्या महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष असला तरीही शिंदे गट स्वतःची राजकीय किंमत वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जर ठाणे पालघरमध्ये बावीयची ताकद त्यांच्या मागे उभी राहिली तर जागा वाटपामध्ये शिंदे गट अधिक आक्रमक भूमिका घेऊ शकतो. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे 2029च्या निवडणुका. कारण शिंदे गटाला भविष्यामध्ये भाजपवरती पूर्णपणे अवलंबून न राहता स्वतःचा स्वतंत्र शिवसेना ब्रँड उभा करायचा आहे. यामध्ये बावीयचंही स्वतःचं स्वतंत्र गणित आहे. कारण आजच्या राजकारणामध्ये छोट्या प्रादेशिक पक्षांसाठी स्वतंत्र अस्तित्व टिकवणं हे दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे. राष्ट्रीय पक्षांकडे पैसा, मीडिया, संघटन आणि सत्तेची ताकद आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक स्थानिक पक्ष हे दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी म्हणून मोठ्या पक्षांमध्ये विलीन होण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. बावीयसाठीही हीच परिस्थिती निर्माण होताना दिसते, विशेषतः 2024 नंतरच्या बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये.
तर दुसरीकडे पाहायला गेलं तर क्षितिज ठाकूर यांच्यासारख्या नेतृत्वालाही मोठ्या राज्यस्तरीय जबाबदारीची गरज आहे. विधान परिषद, मंत्रिपद किंवा राज्यस्तरीय इतर कुठल्या जबाबदाऱ्या या माध्यमातून त्यांना व्यापक राजकारणामध्ये देखील प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे ही जवळीक ही दोन्ही बाजूंना राजकीय फायदा देणारी ठरू शकते. पण या समीकरणांचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सामाजिक गणित. कारण बावियाची ओळख ही बहुजन, ओबीसी, ख्रिश्चन आणि स्थानिक स्तरावरील समाज गटांशी जोडलेली आहे. तर शिंदे गटाची प्रतिमा ही हिंदुत्ववादी शिवसेनेची आहे. हे दोन प्रवाह एकत्र आले तर हिंदुत्व प्लस बहुजन सामाजिक न्याय असं नवीन राजकीय मॉडेल महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकतं. आणि हे मॉडेल जर यशस्वी झालं तर ते फक्त ठाणे पालघर पुरतं मर्यादित राहणार नाहीये, तर मुंबई परिसरातील अनेक मतदारसंघावरती त्याचा परिणाम देखील होऊ शकतो. विशेषतः शहरी गरीब, स्थलांतरित, ओबीसी, निम्न मध्यमवर्गीय मतदारसंघात. मात्र या सगळ्याला दुसरी बाजू देखील आहे. कारण महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि भाजपला स्वतःचा विस्तार थांबवणारी कोणाचीही म्हणजेच काय तर अगदी मित्रपक्षांची देखील कोणतीही चाल सहज मान्य होईलच असं नाही. ठाणे पालघरमध्ये भाजपने गेल्या काही वर्षांमध्ये मोठी संघटनात्मक गुंतवणूक केली आहे. अशा वेळी शिंदे गटाने बावियासारख्या पक्षाला जवळ केल्यास भाजपमध्ये देखील नाराजी वाढू शकते. स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष देखील निर्माण होऊ शकतो. कारण प्रत्येक पक्षाला भविष्यातील जागा आणि नेतृत्व हे सुरक्षित ठेवायचं आहे. त्यामुळे ही युती जरी बाहेरून मजबूत दिसत असली तरीही तिच्यामध्ये अंतर्गत स्पर्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. राजकीय विश्लेषकांच्या मते शिंदे गटाची रणनीती अत्यंत दीर्घकालीन आहे. ते केवळ सध्याच्या विधान परिषदेच्या जागेसाठी प्रयत्न करत नाहीयेत, तर भविष्यातील स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक छोट्या सामाजिक आणि प्रादेशिक गटाला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रहार, बाविय आणि भविष्यात इतर छोटे पक्ष या सगळ्यांना एकत्र धरून शिंदे ब्रँड उभा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे देखील आता स्पष्ट होत आहे. आणि जर हे मॉडेल यशस्वी झालं तर 2029 पर्यंत महाराष्ट्रामध्ये महायुतीतील सर्वात मोठा अंतर्गत संघर्ष हा विरोधकांशी नसून भाजप आणि शिंदे गटातील वर्चस्वाचा असू शकतो. कारण शेवटी राजकारणामध्ये मित्र कायमचे नसतात. कायमचं असतं ते फक्त राजकीय गणित. आणि आज ठाण्याच्या एका विधान परिषद जागेपासून सुरू झालेलं हे गणित उद्या महाराष्ट्राच्या सत्तेचं नवकेंद्र देखील बनू शकतं. तुम्हाला काय वाटतं? शिंदे बहुजन विकास आघाडीला आपल्याकडे आणण्यामध्ये, वळवण्यामध्ये यशस्वी होतील का? यामुळे शिंदेचा प्रभाव वाढणार का की भाजप या प्रक्रियेला खो घालणार? तुम्ही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि विश्लेषण वाईब या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर जय महाराष्ट्र.